नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो ट्रेडिंगमध्ये जशी स्ट्रॅटेजी इम्पॉर्टंट आहे, स्टॉप लॉस इम्पॉर्टंट आहे, वेळच्या वेळी टार्गेट बुक करणं, टार्गेटला प्रॉफिट्स बुक करणं इम्पॉर्टंट आहे, तितकंच इम्पॉर्टंट आहे की आपण एंट्री कुठे घेतो आहे. ठीक आहे. सो आज आपण बघणार आहोत की कॉम्बो लेवल्स वापरून कशा पद्धतीने आपण एंट्रीज आपल्या फाईन करू शकतो. आणि याच्याच सोबत आपण बघणार आहोत की जेव्हा एलिफंट कॅन्डल असतात, एलिफंट कॅन्डल म्हणजे बिग कॅन्डल्स असतात. सो युजली बिग कॅन्डल मध्ये आपण एंट्री घेत नाही, कारण की तिकडे एसएल खूप मोठा होतो, तर त्याच्यामुळे आपण रिटेस्टची वाट बघतो. सो युझिंग द कॉम्बो लेवल्स आपण रिटेस्टला परफेक्ट एंट्री कशा घेऊ शकतो आणि हाय प्रोबॅबिलिटी सेटअप बघणार आहे इंट्राडे सिस्टीमसाठी ॲज वेल ॲज स्विंग ट्रेडिंगसाठी. सो चला तर मग लॅपटॉप स्क्रीनवरती बघूया कॅमरीला पीडीएच पीडीएल कॉम्बो लेवल्स आणि या कशा पद्धतीने आपण वापरायच्या आहेत आपल्या परफेक्ट एंट्री होण्यासाठी. आपण आहोत निफ्टीच्या 5 मिनिट्स चार्ट वरती. ओके. आणि जर इथे आपण पाहू शकत असाल तर सीपीआर मध्ये मी शो डेली सीपीआर केलेला आहे आणि स्टाईल मध्ये जाऊन मी ऍक्च्युली सीपीआरच्या सगळ्या लेवल डिसेबल केलेल्या आहेत आणि फक्त खाली जाऊन मी म्हटलेलं आहे की मला प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो, म्हणजे ह्या ब्लॅक कलरच्या डॉटेड लाईन ज्या तुम्हाला इथे चार्ट वरती दिसत असतील. सो ही ब्लॅक कलरची डॉटेड लाईन आणि अजून एक वरती डॉटेड लाईन जी आहे ब्लॅक कलरची. सो या दोन लाईन आहेत, प्रिव्हियस डे लो आणि प्रिव्हियस डे हाय. ठीक आहे. सो ऍट द सेम टाइम मी कॅमरिलाचा सेटअप लावलेला आहे. सो कॅमरिलाच्या सेटअपमध्ये जसं की आपल्याला माहितीये पिव्होट पॉइंट स्टँडर्ड म्हणून जो इंडिकेटर आहे तो आपण वापरतो आणि फक्त टाईप मध्ये इथे ट्रॅडिशनल असतं बाय डिफॉल्ट. सो त्याच्याऐवजी आपण कॅमरीला सिलेक्ट करतो आणि इथे आपण S1 S2 आणि R1 R2 या सगळ्या लेवल्स हाईड करतो. इव्हन पिव्होट पण आपण हाईड करतो आणि S3 S4 S5 R3 R4 R5 एवढ्या 6 लेवल्सच आपण ऑन ठेवतो. सो ह्या आपल्या इम्पॉर्टंट कॅमरिलाच्या लेवल्स आहेत. आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने आपल्याला एंट्रीज रिफाईन करता येतात, हाय प्रोबॅबिलिटी एंट्रीज बनवता येऊ शकतात जेव्हा आपण कॉम्बो लेवल्स वापरतो. सो कॉम्बो लेवल्स इथे मला असं म्हणायचंय की जेव्हा कॅमरिलाची कुठलीही लेवल आणि प्रिव्हियस डे हाय किंवा कॅमरिलाची कुठलीही लेवल आणि प्रिव्हियस डे लो असं जेव्हा एकत्रित येतात किंवा खूप जवळ येतात आणि एखादा खूप छोटासा झोन बनवतात, त्यावेळेला आपल्याला खूप परफेक्ट एंट्रीज मिळू शकतात. सो इथे एक्झाम्पलसाठी तुम्हाला मी दाखवते. सो आपल्या ऑरेंज कलरच्या ज्या लाईन्स आहेत चार्ट वरती त्या सगळ्या कॅमरिलाच्या लाईन आहेत. S3 S4 S5 आणि R3 R4 R5. ओके. ब्लॅक कलरची जे डॉटेड लाईन आहेत ते प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो आहे आणि EMA मी 20 EMA युजली वापरते. ओके. सो आता आपण बघूया 27 मार्चचा चार्ट. याच्यामध्ये तुम्ही बघू शकत असाल की पहिलीच एक बिग रेड कॅन्डल बनली आणि कुठेतरी आपल्याला एक तो फोमो निर्माण होतो की आता जर मी इथे एंट्री नाही केलं, एकतर गॅप डाऊन झालंय मार्केट आणि त्याच्यानंतर बिग रेड कॅन्डल बनली आहे आणि मी ही सगळी रॅली मिस केली आहे. सो इथे आपण कुठेतरी डायरेक्टली एंट्री करतो पीई बाय करण्यामध्ये किंवा सीई शॉर्ट मध्ये किंवा जर का तुम्ही लिनियर ट्रेड करत असाल तर फ्युचर शॉर्ट करतो आणि ते ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस खूप मोठा असतो, कारण की स्टॉप लॉस हा माझा ह्या रेड कॅन्डलचा हाय हा स्टॉप लॉस असणार आहे. सो जर का आपण एवढा मोठा स्टॉप लॉस, म्हणजे जर इथे मी सेकंड कॅन्डल मध्ये एंट्री केली आणि एवढा मोठा स्टॉप लॉस घेतला, ठीक आहे. सो या सिनारिओमध्ये असं होतं की मला 1:2 चे टार्गेट सुद्धा बरेचदा मिळत नाहीत. जसं की आपण इथे बघू शकतो की प्रॉफिटमध्ये ट्रेड क्लोज झालेला आहे, कारण की 3 वाजता स्क्वेअर ऑफ झालेला आहे, पण 1:3चं 1:2चं टार्गेट सुद्धा आपल्याला मिळालेलं नाहीये. सो अशा ठिकाणी आपण काय करू शकतो? सो इन्स्टेड ऑफ मेकिंग एंट्रीज इन बिग रेड कॅन्डल और बिग ग्रीन कॅन्डल, याला आपण एलिफंट कॅन्डल म्हणतो,
तर आपण वाट बघायची, कारण की आता माझ्याकडे हाय प्रोबॅबिलिटी झोन आहे. सो कुठला आहे तो हाय प्रोबॅबिलिटी झोन? S4 ची जी लाईन आहे आणि प्रिव्हियस डेचा जो लो आहे, असा हा माझा हाय प्रोबॅबिलिटीचा झोन आहे, जो आपण व्यवस्थित मार्क करू शकतो. आणि जेव्हा आपल्याला कळतं की आता रेड कॅन्डलनी हा झोन ब्रेक केलेला आहे, तेव्हा आपण वेट करायचं, पुन्हा एकदा रिटेस्ट कशा पद्धतीने हा झोन होतोय तिकडे. आणि इथे आपण बघू शकता की इथे व्यवस्थित एक इव्हिनिंग स्टार पॅटर्न, म्हणजे 3 कॅन्डलस्टिकचा पॅटर्न इथे तुम्ही लक्षात घेतलं तर इव्हिनिंग स्टारचा पॅटर्न आपल्याला बनलेला आहे. रिटेस्ट सुद्धा झालेला आहे झोन. सो इथे जर का मी शॉर्ट करतेय तर मी खूप छोटा स्टॉप लॉस, म्हणजे या झोनच्या अगदी वरचा स्टॉप लॉस ठेवून कमीत कमी 1:2 किंवा 1:3 चं टार्गेट सुद्धा इथे आपण घेऊ शकतो, कारण की इथे आपले स्टॉप लॉसेस खूप छोटे असणार आहेत. ठीक आहे. एंट्रीज आपल्या इतक्या फाईन ट्यून असतात की आपले स्टॉप लॉसेस अगदी म्हणजे अगदी छोटे असतात, या हे झोन जेव्हा आपण लक्षात घेऊन ट्रेडिंग करतो तेव्हा. सो इथे आपण बघू शकतो किती चांगल्या पद्धतीने हा जो काही कॉम्बो झोन आहे कॅमरीला प्लस प्रिव्हियस डे हाय आणि लोच्या लेवल्सचा, तो चांगल्या पद्धतीने वर्क झालेला आहे. आता इथे सुद्धा एक कॉम्बो लेवलचा झोन होता, पण इथे कुठल्याही प्रकारे कॅन्डल आलेलीच नाहीये दिवसभरामध्ये. सो इथे आपण हा सेटअप आपल्याला मिळालेला नाहीये त्या दिवशी. अगेन इथे 24 मार्चला तुम्ही बघू शकता एक थोडासा मोठा झोन आहे हा R5 आणि प्रिव्हियस डे हाय असा हा झोन आहे. सो या झोन मध्ये काय झालंय, पहिलीच कॅन्डल रेड कॅन्डल खूप बिग कॅन्डल बनलेली आहे. सो इथे एवढ्या खाली मी शॉर्ट नाही करू शकत, पण मला एक खूप छान प्रकारे एक ट्विझर्स काइंड ऑफ, म्हणजे 2 इन्व्हर्टेड हॅमर, ओके, त्या पर्टिक्युलर झोनला रिटेस्ट करताना मिळालेले आहेत. सो इथे मी डायरेक्टली या कॅन्डलची वेट न करता सुद्धा मी इथे शॉर्ट करू शकते, कीपिंग द स्टॉप लॉस अबाउ द झोन और सिम्पली अबाउ द कॅन्डल स्टिक पॅटर्न. आणि मी मिनिमम 1:3 साठी ट्रेड करू शकते. जर का हा मी अबाउ द झोन ठेवते, सो त्या सिनारिओ मध्ये मला साधारणतः 1:2.5 पर्यंतचे टार्गेट्स मिळतात. ओके. पण त्यानंतर जेव्हा 1:2.5 नंतर अशा पद्धतीने ईएमएच्या वरती जेव्हा प्राइस ऍक्शन सेटल व्हायला लागते, तेव्हा तुम्ही इकडे ट्रेड मधून बाहेर पडू शकता, किंवा सिम्पली तुम्ही स्टॉप लॉस तुमचा थोडासा छोटा करून 1:3 टार्गेटला डायरेक्टली एक्झिट करू शकता. ओके. सो अजून आपण काही एक्झाम्पल्स बघूया चार्ट वरती, की आपल्याला कुठे कॉम्बो झोन्स मिळालेले आहेत का. ओके. सो इथे कॉम्बो झोन होता, पण प्राइस ऍक्शन त्याच्या जवळ आलेली नाहीये. त्याच्यानंतर इथे पुन्हा एकदा ब्युटिफुली तुम्ही बघू शकता. सो बिग ग्रीन कॅन्डल आणि माझा कॉम्बो झोन कुठला आहे तर R3 आणि प्रिव्हियस डे हाय असा एक कॉम्बो झोन आहे. सो या सिनारिओ मध्ये काय झालंय, ग्रीन कॅन्डल बनलेली आहे आणि पुन्हा एकदा त्या पर्टिक्युलर कॉम्बो झोनला एक रिटेस्ट झालेला आहे आणि एक स्ट्रॉंग मॉर्निंग स्टार आपल्याला बनताना दिसत आहे. त्याच्यामुळे आपण एंट्री इथे घेऊ शकतो, स्टॉप लॉस बिलो द कॅन्डल स्टिक पॅटर्न, आणि आपण मिनिमम 1:2 किंवा 1:3 अशा पद्धतीने आपण टार्गेटसाठी जाऊ शकतो. सो इथे आपल्याला 3 PM ला एक्झिट मिळालेलं आहे. जर आपलं टार्गेट 1:2 असेल तर आपलं टार्गेट हिट झालेलं आहे. ओके. सो हे झालं 5 मिनिटं जेव्हा आपण इंट्राडे साठी कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो हे कॉम्बो झोन्स. ठीक आहे. सो आता आपण पाहणार आहे, इवन हे झाले कॉम्बो झोन्स, पण तिथे प्राइस ऍक्शन आली नाही तर आपण कुठल्याही प्रकारचा ट्रेड घेणार नाहीये ह्या सेटअपमध्ये. या सेटअपमध्ये कदाचित आपल्याला खूप कमी ट्रेड येऊ शकतात, पण जे काही ट्रेड येतील ते साधारणतः हाय प्रोबॅबिलिटी सेटअप वाले ट्रेड असतील आणि तुमच्या एंट्रीज खूप क्रिस्टल क्लिअर आणि रिफाईन्ड एंट्रीज तुम्हाला बघायला मिळतील ह्या सेटअपमध्ये. सो जे आपण म्हणतो ना की योग्य ट्रेडसाठी आपल्याला थांबता आलं पाहिजे. सो हा तसा सेटअप आहे की हाय प्रोबॅबिलिटी आहे, पण तुम्ही जर व्यवस्थित थांबलात आणि एक ठहराव जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही या सेटअप वरती काम करून खूप चांगल्या पद्धतीने
ट्रेडिंगमध्ये तुम्हाला सक्सेस मिळवता येऊ शकतं. सो आता आपण बघणार आहोत, जर का सिमिलर काइंड ऑफ पॅटर्न मला अवर्ली मध्ये म्हणजे स्विंग ट्रेडिंगसाठी वापरायचा असेल आणि जस्ट इन केस जर का मला निफ्टीमध्ये नाही ट्रेड करायचं आहे, पण आपण असं कन्सिडर करूया की जर का मला एखाद्या स्टॉकमध्ये ट्रेड करायचं आहे, सो हा स्टॉक मी एक एक्झाम्पलसाठी डेमॉन्स्ट्रेशनसाठी घेत आहे, कुठल्याही प्रकारचं रिकमेंडेशन देण्याचा उद्देश इथे नाहीये. सो आता आपण बघूया, इथे वीकली कॅमरीला लेवल्स प्लॉटेड आहेत आणि वीकली हाय आणि वीकली लो सुद्धा प्लॉटेड आहे. ग्रीन कलरच्या ज्या लाईन्स आहेत तो सीपीआर आहे, वीकली सीपीआर आहे. सो इथे आपण काय शोधणार आहोत की कॉम्बो लेवल्स कुठे आहेत. ओके, सो इथे जर आपण बघायला गेलो, ही एक खूप छान कॉम्बो लेवल होती. ओके, प्रिव्हियस वीक हाय आणि R3 अशी कॉम्बो लेवल होती आणि ग्रीन कॅन्डलनी व्यवस्थित ब्रेकआउट केलेली आहे ती कॉम्बो लेवल. पण आपण डायरेक्टली एवढ्या मोठ्या ग्रीन कॅन्डल नंतर एंट्री घेणार नाही आहोत. आपण वाट बघणार आहे रिटेस्टची. आणि जेव्हा आपल्याला ह्या पर्टिक्युलर लेवलला रिटेस्ट होताना जेव्हा आपल्याला दिसतंय, तेव्हा आपण तिथे एंट्री घेऊ शकतो. जस्ट स्टॉप लॉस बिलो द पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि मिनिमम 1:2 किंवा 1:3 चे सुद्धा टार्गेट्स आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. आता सिमिलरली जर का मला शॉर्ट एंट्री घ्यायची आहे, तर इथे मला दुसरा एक कॉम्बो दिसत आहे. R4 आणि प्रिव्हियस डे हाय असा तो कॉम्बो आहे आणि इथे कंटिन्युअसली मला प्राइस ऍक्शन रिस्पेक्ट करताना दिसते. सो इथे पूर्णतः जेव्हा मला रेड कलरची कॅन्डल, हा जो काही कन्सॉलिडेशन सारखा झोन आहे, तो जेव्हा कन्सॉलिडेशन ब्रेक झालेला आहे, त्यानंतर रेड कलरच्या कॅन्डलनी जेव्हा ब्रेकडाऊन केलेलं आहे, तेव्हा मी एक्झॅक्टली त्या कॅन्डलच्या खाली शॉर्ट करू शकते आणि कीपिंग द स्टॉप लॉस अबाव द कन्सॉलिडेशन आणि इथे मी 1:2 किंवा 1:3 पर्यंतचे टार्गेट शॉर्ट ट्रेडसाठी सुद्धा घेऊ शकते. सो अशा पद्धतीने खूप ब्युटिफुली आपल्याला कॉम्बो लेवल्स ऑफ कॅमरीला आणि प्रिव्हियस डे हाय आणि प्रिव्हियस डे लो असे वापरता येऊ शकतात. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या चार्टवरती, तुमच्या इन्स्ट्रुमेंटवरती, तुमच्या टाइम फ्रेमवरती हे कॉम्बो लेवल्स फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करावा आणि त्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने ट्रेड फाइंड करता येऊ शकतात का आणि त्यावरती सुद्धा तुम्हाला बॅक टेस्टिंग करून बघता येऊ शकतं की कशा पद्धतीने ते ट्रेड काम केलेलं आहे की स्टॉप लॉस हिट झालेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला कळेल की हा सेटअप किती चांगल्या पद्धतीने काम करतो. सो व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा सेटअप कसा वाटला. सो थँक्यू सो मच अँड बाय.